अभिवादन करते। विश्वरत्न बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासुद्धा प्रतिमेला मी सतशः अभिवादन करते। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्यासुद्धा प्रतिमेला माझं कोटी कोटी प्रणाम। आणि आज या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले आमचे सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना मैत्रीपूर्ण जय भीम। मला आज इथे बोलण्याची जी संधी दिली, मला एक जिद्द होती आणि मी ती जिद्द वरोड्याची प्रॉपर आहे, परंतु 1982ला मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेली। नक्षलाईट जिल्हा म्हणून तुम्हा सर्वांना माहिती आहे। आणि माझी नोकरी अतिदुर्गम भागामध्ये झाली आणि मी सेवानिवृत्त झालेले आहे। मला जास्त वेळ मी नाही घेत, 2022ला सेवानिवृत्त झाली। मला एकच असं सांगावंसं वाटते का त्या काळामध्ये तथागत भगवान बुद्ध आपण तर बघितलं नाही, आपण त्यांची वाणी, त्यांचे बौद्ध धम्म हा ज्या बौद्ध भिक्खूकडून ऐकतो आणि आपले तथागत भगवान बुद्ध कसे असतील त्यांना आपण या भिक्खू संघामध्ये बघतो आहे। मला एक सांगा असं परत वाटते का आपण दान दिलं पाहिजे। भिक्खू संघाला गव्हर्नमेंटचा पगार नाही, कारण आपल्या धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता अत्यंत काळाची गरज आहे। भिक्खू संघाची वाढले पाहिजे भिक्खू संघ। आम्ही आपल्या मुलांना दान करताना खूप मोठा विचार करतो, परंतु ज्या माऊलींनी जे इथे एवढा मोठा भिक्खू संघ बसलेला आहे त्यांच्या आईला माझं कोटी कोटी प्रणाम। त्यांनी आपल्या मुलांना या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता म्हणजे एक या धम्मामध्ये आलेले आहेत। दुसरी गोष्ट सांगायची झाली तर जेवढं दान दिलं तेवढं खरंच कमी पडत नाही। मला इथं दान सांगणं मला चांगलं वाटत नाही। आणि मला ज्या एरियामध्ये मी आजही ज्या एरियात असतो तिथे चांगल्या प्रकारचे कपडे मिळत नाही, असा तो अतिदुर्गम भाग आहे। मात्र माझं गाव चांगलं आहे, परंतु मी तिथून 75-80 किलोमीटर मी दौरा करतो। त्या ठिकाणी आजही परिस्थिती वाईट आहे। आणि तिकडले सर्व लोक म्हणजे जेवढे काळ मला नोकरी होती तोपर्यंत मी त्यांना दगडाचे देव पूजू दिले नाही। आणि मला असं वाटते का मी बरेचसे भंतेजी लोकांना बोलते का तुम्ही आमच्या परिसरामध्ये या, तुम्हाला घेऊन जाते, कारण ते अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात आहेत, त्यांना शिक्षण अजूनही नाही। ST म्हणजे 1947 काळाला देश स्वतंत्र झाला, आजही बरेचशा गावामध्ये लाईट नाही। याचं कारण ते टोले आहेत, 10 ते 20 घरांचे टोले असतात आणि तिथे गव्हर्नमेंटलाही परवडत नाही, म्हणून ST सुद्धा नाही। अशा अतिदुर्गम भागामध्ये मी काम केलेलं आहे। मला धम्मानंद भंतेजीची ओळख झाली, आम्ही गयेला गेलो आणि तेव्हापासून मी भंतेजीच्या पण संपर्कात आहे। मी 1-2 वेळा भंतेजीला तिकडे बोलवलं, आता काल परवा सुद्धा बोलवलं होतं, परंतु भंतेजी नाही येऊ शकले। तर आज सांगायचं तात्पर्य एकच आहे, बाबासाहेबांनी आम्हाला खूप दिलं। आमच्या आजी आजोबांचा विचार केला तर आम्हाला पोटाला अन्न मिळत नव्हतं। आज आम्ही आपला विचार काय करतो, माझ्या मुलाची गाडी एक, माझ्या बायकोला गाडी एक, मला AC रूम, मला बंगला, याच्यामध्ये आपण घुटमळून गेलेला आहोत आणि दानाची पारमिता आमची संकुचित झालेली आहे। मी इथे आवर्जून तुम्हाला सांगतो, जितकं दान द्याल तितकं काही कमी होता नाही। आणि एकूण मला असं वाटते का निरोगी शरीर मिळते दानामुळे आणि धम्माचं काम केल्यामुळे। मला जास्त वेळ नसल्यामुळे मी बोलली असती, परंतु जास्त वेळ नसल्यामुळे भंतेजींनी मला इथं येऊन माझा सत्कार सन्मान केले आणि बोलण्याची संधी दिली। मी त्यांना तर मला एक अशी वाटत होतं आणि जेव्हा गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली आणि मला संधी मिळाली तेव्हा मी त्या एरियामध्ये अतिदुर्गम भागामध्ये मुलाला काय करतात, जन्म झाल्याबरोबर त्याचा नाड आहे ना कापून घेतात आणि पोट दुखते म्हणून म्हणजे लासवतात। हे सुद्धा मी तिथली प्रथा बंद केली। बरेचशा मुलींनी शाळा सोडली होती, त्या मुलींना मी घोळक्याने माझा उपक्रमच होता की आश्रम शाळेमध्ये नेऊन त्यांना नाव नोंदणी करायचं। दुसरी गोष्ट, आजही डिलेवरी होते तर सोबत तिथे खड्डा खणतात, राहणीमान अस्वच्छता आहे, ते खड्डे सुद्धा बंद केले। आणि शिक्षणाकडे अंधश्रद्धेकडे जात होते, जेवढे चांगल्याने समजून घेतलं तेवढे लोक आपल्या धम्माकडे आले, परंतु शक्यतोवर
जास्त म्हणजे 80% लोक येशूकडे आहेत आणि अंधश्रद्धेकडे आहेत. प्रत्येक घरामध्ये देव येतो त्यांच्या अंगामध्ये. मी ते पण समजावून सांगितलं का तुमचा देव मला काही करत असेल तर बघा म्हणून, आता मी तुमच्या देवाला शिव्या देत आहो म्हणून. पण ते लोकांना आमच्या असं भिक्खू संघ दिसल्याशिवाय, त्यांनी या प्रवाहात आल्याशिवाय ते सुधारणा होणार नाही. दुसरी गोष्ट, मी हे दान सांगणं मला खरंच बरं वाटत नाही, कारण मी जेवढं काम केलं माझं यूट्यूबवर एक शिक्षणाचं मला एक ओढ होती आणि आश्रमशाळेमध्ये माझं ते व्हिडिओ म्हणजे 20 मिनिटाचा आहे ते दाखवतात. त्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये जे काही मी नोकरीमध्ये केलं ते मला पोलीस स्टेशनकडून मला चांदीच्या भांड्याने वगैरे त्यांनी सत्कार केला. काय एक पुरुषसुद्धा असं काम करू शकत नाही म्हणून मला एक जिद्द होती, हा दिवस येत नाही. मी एक तुम्हाला सांगू शकतो, नोकरी मिळाल्यानंतर बरेचसे आळशी होतात. मिळाली, पगार मिळते, 30 दिवस झाल्यावर झाला आपला गव्हर्नमेंट पगार देतो. पण ज्यांना ज्यांना ड्युटी आहे त्यांनी आपल्या कार्याचं जर इच्छेने, म्हणजे मला जी संधी मिळाली मी त्या संधीचं सोनं कसं करील असं जर प्रत्येकाने ठरवलं तर खरंच आपलं शिक्षण विभाग हा म्हणजे शिक्षकाच्या गतीने पुढे जाईल. दुसरा जो विभाग आहे तो त्यांच्या पद्धतीने जाईल. परंतु आम्ही असं करत नाही. मी तुम्हाला इथे सांगायला काही हरकत नाही. मी ज्या दिवशी रिटायरमेंट होत होती त्या दिवशी मी 50 किलोमीटरचा दौरा करून आली. मला असं वाटत होतं की हा शेवटचा दिवस माझ्या आयुष्यात कधीही येणार नाही. आणि म्हणून संधी मिळाली, आपल्याला नोकरी मिळाली, ते जिद्दीने काम केलं पाहिजे. बरेचशा टीचर माझ्याबरोबर 11-12 वाजता कधी यायच्या, वापसच यायच्या. मी तेव्हा म्हणायची त्यांना, पहिल्यांदा तुम्हाला नोकरी पाहिजे, मग नोकरी मिळाल्यानंतर म्हणजे पोरं आणि नवऱ्याच्या जवळ घराजवळ नोकरी पाहिजे, नंतर